फाशीऐवजी मरेपर्यंत फाशी असं का म्हटलं जातं? मरेपर्यंत फाशी हा शब्दप्रयोग कायद्यात कसा आला यामागे अमरावतीशी जोडली गेलेली एक रंजक कथा सांगितली जाते। ही गोष्ट आहे ब्रिटिश राजवटीतील अमरावतीचे प्रख्यात बॅरिस्टर, स्वातंत्र्य सैनिक आणि कायदे पंडित दादासाहेब खापर्डे यांची। एका मृत्यूदंडात आरोपीचे वकीलपत्र त्यांनी स्वीकारले होते। लोकपरंपरेनुसार त्या काळच्या कायद्यात फाशीबाबत आजच्या सारख्या मरेपर्यंत फाशी असा शब्दप्रयोग नव्हता, तर फाशी ठराविक कालावधीसाठी देण्याची तरतूद होती। दादासाहेब खापर्डे यांना योग आणि प्राणायामाचे सखोल ज्ञान होते। त्यांनी न्यायालयाची परवानगी घेऊन फाशीपूर्वी काही दिवस आरोपीला दररोज भेटण्याची मुभा मिळवली आणि त्याला श्वासावर नियंत्रण देण्याचे प्रशिक्षण दिले। फाशीच्या दिवशी आरोपीने प्राणायामाच्या मदतीने काही काळ श्वास रोखून धरल्यामुळे तो जिवंत राहिल्याचा दावा या कथेत केला जातो। या घटनेनंतर इंग्रज प्रशासनाला कायद्यातील ही त्रुटी लक्षात आली। हँग बाय द नेक अंटिल डेड म्हणजेच मरेपर्यंत फाशी असा शब्दप्रयोग कायद्यात समाविष्ट करण्यात आल्याची परंपरागत कथा आजही सांगितली जाते। मात्र या कथेबाबत एक महत्त्वाची बाब लक्षात घेणे आवश्यक आहे। दादासाहेब खापर्डे हे प्रख्यात विधिज्ञ आणि स्वातंत्र्य सैनिक होते। याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत, परंतु मरेपर्यंत फाशी हा शब्दप्रयोग त्यांच्या या खटल्यामुळेच कायद्यात आला याची अधिकृत न्यायालयीन नोंद किंवा सर्वमान्य दस्तऐवजी पुरावा उपलब्ध नाही। त्यामुळे इतिहासकार या कथेकडे एक लोकप्रिय ऐतिहासिक परंपरा म्हणून पाहतात। तरीही अमरावतीच्या इतिहासाशी जोडलेली ही कथा आजही लोकांना अभिमानाने सांगितली जाते आणि न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील एक अत्यंत रंजक आख्यायिका म्हणून ओळखली जाते। लाऊड महाराष्ट्रला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।